मित्रांनो नमस्कार. बाबासाहेब आंबेडकर भारताच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी नव्हते याचा सर्वात मोठा पुरावा पंजाबच्या गोऱ्या गोमट्या ब्राह्मणांनी म्हणजेच अरुण शौरीने एक पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकाचे नाव आहे वर्शिपिंग फॉल्स गॉड्स, म्हणजे चुकीच्या देवतांची पूजा. या पुस्तकात अरुण शौरी म्हणतो बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी नव्हते आणि स्वतः आंबेडकरवादी म्हणविणारे म्हणतात की आंबेडकर स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होते. खरे तर दोघांचेही खोटे. अरुण शौरीचेही खोटे आणि जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणतात त्यांचेही खोटे. ते कसे? अरुण शौरी काय म्हणतो? आंबेडकर स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी नव्हते. अरुण शौरीने वरील वाक्यात फक्त एक शब्द आणखीन लिहायला हवा होता. तो कोणता? आंबेडकर युरेशियन ब्राह्मणांच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी नव्हते असे लिहायला हवे होते. आणि आंबेडकरवादी म्हणतात त्यांचे म्हणणे असे आहे की आंबेडकर स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होते. हे खोटे आहे. ते कसे? काय एक मनुष्य दोन्ही परस्पर विरोधी आंदोलनात सहभागी होऊ शकतो का? अर्थात नाही. बाबासाहेब आपले स्वातंत्र्याचे आंदोलन चालवित होते. कशासाठी? तर युरेशियन ब्राह्मणांच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी. आणि म्हणून आंबेडकर युरेशियन ब्राह्मणांच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी नव्हते, कारण ते आपले स्वतःचे स्वातंत्र्य आंदोलन चालवित होते. अरुण शौरी या ब्राह्मणाने वर्शिपिंग फॉल्स गॉड्स अर्थात चुकीच्या देवतांची पूजा हे पुस्तक आंबेडकरांच्या विरोधात का लिहिले? कारण सन 2000च्या सालीचे पुस्तक का लिहिले? कारण सन 2000 भारतीय संविधानाला 50 वर्ष पूर्ण होत होते. याचा अर्थ सन 2000 साल हे भारतीय संविधानाचे सुवर्ण जयंतीचे वर्ष आहे आणि सुवर्ण जयंतीच्या निमित्ताने लोक संविधानावर चर्चा करतील. आंबेडकरवादी जास्त चर्चा करतील. 50 वर्षात संविधानाची किती अंमलबजावणी झाली, 50 वर्षात संविधान किती प्रमाणात लागू केले वगैरे वगैरे प्रश्न आंबेडकरवादी विचारतील. अशा प्रकारे संविधानाच्या अंमलबजावणीविषयी कोणीही कोणतेही प्रश्न विचारू नयेत. त्यांनीच आंबेडकरवाद्यांना सांगितले की तुमचा बाप अर्थात आंबेडकर स्वातंत्र्याच्या आंदोलनात नव्हते. त्यामुळे आंबेडकरवादी लोक प्रतिक्रिया देण्यास वस्ताद असल्याने त्यांनी आंबेडकर स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होते अशा प्रकारे प्रतिक्रिया दिल्या. तेही पुस्तक लिहून प्रतिक्रिया दिल्या. त्यासाठी अरुण शौरीचे पुस्तक विकत घ्यावे लागले. हे जे प्रतिक्रिया देतात ते कमजोर असतात, जे क्रिया करतात ते सक्षम असतात. ते नेहमी आपल्याला प्रतिक्रिया द्यायला भाग पाडतात व आपण प्रतिक्रिया देतो. खरे तर अरुण शौरीने हा प्रश्न स्वातंत्र्याचे सुवर्ण जयंतीचे वर्ष 1997ला विचारायला हवा होता, परंतु अरुण शौरी पंजाब ब्राह्मण फार धूर्त, त्याने हा प्रश्न संविधानाचे सुवर्ण जयंतीचे वर्ष 2000लाच विचारला. त्यामुळे संविधानावर चर्चा न होता स्वातंत्र्याच्या आंदोलनावर चर्चा सुरू झाली. युरेशियन ब्राह्मणाचे स्वातंत्र्याचे आंदोलन कशासाठी? इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी. मूल निवासी महापुरुषांचे स्वातंत्र्याचे आंदोलन कशासाठी? युरेशियन ब्राह्मणांच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी. विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर आंदोलन यांचे आंदोलन हे युरेशियन ब्राह्मणांच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी होते. धन्यवाद.